नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे, कारण की राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 21 ऑगस्ट 2024 रोजी जे काही आपल्या परळीमध्ये कृषी महोत्सव आयोजित केलेला होता आणि कृषी महोत्सवामध्ये राज्याचे मुख्यमंत्री बोलत असताना त्यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली होती आणि त्या घोषणेचं नाव आहे, त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना। आणि अखेर जी काही राज्य सरकारने ही मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना चालू केलेली आहे, याच्यामधून आता शेतकऱ्यांना कोणता लाभ भेटणार, शेतकऱ्यांना किती रुपये भेटणार, याचबरोबर आता ही योजनेची काय अंमलबजावणी आहे याच्या संदर्भात व या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता कोणता फायदा होणार याच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की अखेर मुख्यमंत्री माझा लाडका योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। त्याच्यामुळे व्हिडिओला सुद्धा एक लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सगळी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणार असल्याची सुद्धा माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। काल 30 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचे निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे। ज्यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2023चा पीकमा राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट भेटणार असल्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2023चा उर्वरित राहिलेला 75% पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहे। कारण की मित्रांनो, जे काही आता विमा कंपन्यांना जे काही उर्वरित पैसे देण्यात येणार आहे, आता खरीप हंगाम 2023चा उर्वरित आता 75% पीकमा शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आणि ज्या विमा कंपन्यांना 80% पेक्षा जास्त काही नुकसान असतं, त्या पद्धतीनं आता काही विमा कंपन्यांकडून शासन आता पैसे वापस घेणार आहे आणि ते शेतकऱ्यांना जमा करणार आहे। अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। याचबरोबर जी काही विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 3300 कोटी रुपये वाटप बाकी आहे, ज्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे। किंवा ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून 6 जिल्ह्यामध्ये ज्या काही गेल्या वर्षी पीक योजना राबवण्यात आलेली होती, तर त्याच ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून 6 जिल्ह्यामध्ये 3300 कोटी रुपयाचा पीक वाटप बाकी आहे। त्यामुळे त्या विमा कंपनीला पैसे कमी पडत असलेले हे सरकार देणार आहे आणि उर्वरित विमा कंपन्यांकडून जे काही पैसे आहेत 200 कोटी, काही कंपनीचे 50 कोटी, काही कंपनीचे 62 कोटी, ती संपूर्ण आकडेवारी सांगू शकत नाही की, आणि आकडेवारी जर सांगितले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे इतर कंपन्यांकडून वसूल करणार आणि ओरिएंटल कंपनीला किंवा त्या 6 जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झाले किंवा त्या 6 जिल्ह्यामध्ये जर पीक जास्त मंजूर झालेला आहे, त्यामुळे त्या 6 जिल्ह्यामध्ये ओरिएंटल कंपनीला जास्त पैसे देणार आहे आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 3300 कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे। किंवा इतरही जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांचा उर्वरित 75% पीक जर वाटप बाकी राहिला असेल तर तो सुद्धा देणार आहे। अशा पद्धतीचं मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2023चा उर्वरित 75% पीकमाचं वाटप आता शासनाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। शासन आता उर्वरित राहिलेल्या आगाऊची भरपाई विमा कंपनीला वितरित करण्यात येणार आहे। हेच मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून पहिलं अपडेट आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातला आहे। मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा यावर्षी जे काही अतिवृष्टी झाली, ती अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दुप्पट दराने मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 3 प्रस्ताव आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत। जून महिन्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात आले आणि जून महिन्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या सर्व जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे प्रस्ताव अखेर शासनाने मंजूर केले। जून महिन्याचा पहिला प्रस्ताव होता, जुलै महिन्याचा दुसरा प्रस्ताव, ऑगस्ट महिन्याचा तिसरा प्रस्ताव, म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंतचे 3 प्रस्ताव शासनाने मंजूर केलेले आहेत। आणि 15 ऑगस्टच्या नंतर जे काय अतिवृष्टी झाली, याचबरोबर या सप्टेंबर महिन्यामध्ये, मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा जर अतिवृष्टी झालेली असेल आणि ते सुद्धा प्रस्ताव जर शासनाला गेल्यावर ते
सुद्धा मंजूर करण्यात येतील लवकरच। आशा होती की कालच्या 30 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे प्रस्ताव मंजूर होतील, परंतु इतर शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आता हे सुद्धा प्रस्ताव आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजूर होतील, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातले 8 जिल्ह्यात, विदर्भातले जिल्ह्यात, याचबरोबर पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दुप्पट दराने मदत केली जाणार आहे। आणि ही दुसरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 या वर्षीची दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, कालच 30 सप्टेंबर 2024 रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदान राज्यातील जवळपास 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 2400 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे। हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एखाद्या शेतकऱ्याचा 2 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला 4 हेक्टरचे 20,000 रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे काल 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून रिमोटचं बटन दाबून एका क्लिकच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। आणि हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचे पैसे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेच्या अंतर्गत जमा करण्यात आलेले आहेत। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम 2024चा आता भरलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा राज्यातील जवळपास बहुतांश जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे जवळपास गेल्या वर्षीची जी काही विमा कंपनीकडे शासनाची जी काही मदत पीक विम्याची रक्कम जी बाकी आहे शासनाची जी काही आहे ती वळवती केली जाणार आहे। आणि तेच पैसे आता खरीप हंगाम 2024च्या म्हणजे आता भरलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी वापरली जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024चा म्हणजे आता भरलेला पीक विमा येणाऱ्या 10 दिवसामध्ये, जसं तर आपण काल सायंकाळी व्हिडिओ टाकला होता, त्यामुळे ते आपला व्हिडिओ खरा ठरलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातल्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमचे अधिसूचना हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे। याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा काढलेली आहे, याचबरोबर जालन्यामध्ये सुद्धा काढलेले आहे किंवा इतरही जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना काढलेल्या, त्यामुळे ते 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये सर्व 9 विमा कंपन्या समाविष्ट आहेत। आणि 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा किंवा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर आहे तो आता मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमा केला जाणार अशी सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात। आणि मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 5वा हप्ता वितरित करण्याची कार्यवाही शासनाच्या माध्यमातून केलेली आहे। काल 30 सप्टेंबर 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून शासनाने नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्यासाठीचा निधी मंजूर केलेला आहे, त्याचा GR सुद्धा शासनाने काढलेला आहे। एकंदरीत नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याकरिता 2254 कोटी 93 लाख रुपये 2254 कोटी 96 लाख रुपयाचा निधी 5व्या हप्त्याकरिता मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता PM किसान योजनेचा 5व्या हप्त्याची तारीख तर फिक्स झालेली आहे आणि त्याच हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे राज्यातील एकूण शेतकऱ्यांना 2 हप्त्याचे 4000 रुपये येणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत या सर्व योजना राबवण्यात येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, जी की मी तुमच्या समोर संपूर्ण माहिती आणि विश्लेषण शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।